रावेर लोकसभा मतदारसंघामधील सावदा इथल्या मतदान केंद्रात वाद झाल्याचं कळतंय। महायुती आणि वंचितचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने-सामने आले। महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या समर्थकांसह मतदान केंद्रात घुसल्यामुळे वाद निर्माण झालाय आणि वाद झाल्याने काही काळ इथे मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा सुद्धा आलेला होता। रावेरमध्ये रक्षा खडसे निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून आहे, तर या ठिकाणी श्रीराम पाटील यांच्या महाविकास आघाडीचं त्यांना आव्हान आहे। सचिन गोसावी या संदर्भातले अपडेट देत आहेत। सचिन, नेमका काय प्रकार आहे? रक्षा खडसे इथे कार्यकर्त्यांच्या गर्दीत दिसतात, त्या मतदान केंद्रात घुसल्याचा आरोप होतोय। निश्चितच नम्रता, जर आपण बघितलं तर रावेर लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून सावदा येथील बूथ क्रमांक 28 मध्ये ज्या महायुतीचे उमेदवार आहेत रक्षा खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते काहीतरी तपासणी करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे। त्यावेळी त्या ठिकाणी ते तपासणी करण्यासाठी गेले असता वंचित बहुजन आघाडीचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि श्रीराम पाटील यांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये आणि रक्षा खडसे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। रक्षा खडसे आणि त्यांच्या समर्थकांसह त्या बूथ वर का आल्या असा सवाल वंचितच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे एकंदरच त्या ठिकाणी आपल्याला गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं आहे। जोपर्यंत हा गोंधळ सुरू होता तोपर्यंत मतदान प्रक्रिया देखील त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेत देखील अडथळा आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। आपण बघितलं तर दिवसभर रावेर लोकसभा मतदारसंघात सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू होती। मात्र आता मतदानची जी वेळ आहे ती संपण्यावर आलेली आहे आणि त्यावेळेस हा राडा झाल्यामुळे कुठेतरी एकंदरच शांततेत चाललेल्या मतदानाला कुठेतरी या राड्यामुळे एक वेगळं वळण येण्याची गालबोट लागलेलं आहे। अगदीच, आणि असेच प्रकार असतात ज्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला गालबोट लागत असतं। धन्यवाद सचिन माहितीबद्दल।